दिल से ले आने वाला प्रभु यीशु मसीह के अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों में देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। उनके अनुग्रह है, प्रभु ने और भी एक पुनरुत्थान का पवित्र दिन हमें दान दिया आणि ही देवाची कृपा आहे की अजून एक पवित्र पुनरुत्थानाचा दिवस प्रभूने आपल्याला दान दिला। और मनुष्य जीवन एक आशा भरा जीवन है आणि ख्रिस्ती जीवन एक आशेने भरलेलं जीवन आहे। क्या वो आशा? आणि ती आशा काय आहे? हमारा प्रभु यीशु मसीह हमारे लिए आएगा। आपला प्रभु येशू ख्रिस्त आपल्या करता येणार आहे। आज बहुत लोगों को ये आशा नहीं, आणि आज पुष्कळ लोकांना ही आशा नाही, लेकिन सच्चा उद्धार पाए हुए लोगों को ये आशा है। आणि खरं तारण प्राप्त झालेल्या लोकांना ही आशा आहे। तो हम लोग प्रकाशित वाक्य का किताब से जब सीख रहा था, आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकापासून ज्या वेळेला आपण मनन करत होतो उस समय में जब प्रकाशित वाक्य 20 अध्याय का 6 वचन में हमने पढ़ा, प्रकटीकरण त्याचा 20 अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये आपण वाचलं। जो पहला धन्य और पवित्र वह है हाँ। जो इस पहले पुनरुत्थान का भागी है। हाँ। ऐसों पर दूसरी मृत्यु का कुछ भी अधिकार नहीं, पर वे परमेश्वर और मसीह के याजक होंगे और उसके साथ 1000 वर्ष तक राज्य करेंगे। बोलने का अर्थ बहुत गहरा है, क्योंकि अगला पुनरुत्थान ये अति श्रेष्ठ बात है। आणि पहिलं पुनरुत्थान जे आहे ते अतिश्रेष्ठ असं आहे। तुम्हाला मैं पिछले दिन में ये पहला पुनरुत्थान का बारे में 7 बातें जो बताया, आणि मागील दिवसामध्ये पहिल्या पुनरुत्थाना संबंधाने ज्या वेळेला 7 गोष्टी सांगितल्या, मतलब पहला पुनरुत्थान में भाग लेने वालों का योग्यता, आणि पहिल्या पुनरुत्थानामध्ये जे लोक सहभागी होतील त्यांच्या जीवनामध्ये असणाऱ्या 7 प्रकारच्या योग्यता। वो योग्यता का बात 3 दिन में बोला तो बहुत लोगों को इसका इतना ठीक से समझ में नहीं आया। आणि या पुनरुत्थान या 7 गोष्टी 3 दिवसामध्ये जर सांगितल्या ते पुष्कळ लोकांना चांगल्या प्रकारे नाही समजलं। इसलिए आज इस 1 घंटे में ये 7 बात संक्षिप्त में आपको बताना चाहता हूँ। आणि आज 1 तासामध्ये या 7 गोष्टी थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगेल। इस पहला पुनरुत्थान में किसका भाग होगा, आणि या पहिल्या पुनरुत्थानामध्ये कोण वाटेकरी होईल, तो उसका 7 बातें हैं। आणि त्याच्यासाठी असणारे जे 7 गुण वैशिष्ट्य किंवा 7 प्रकारच्या पात्रता आपण या ठिकाणी पाहणार आहोत। नंबर 1 बात, आणि त्याच्यातली पहिली पात्रता तो उदार पाया होना चाहिए। आणि पहिली गोष्ट पहिल्या पुनरुत्थानामध्ये सहभागी होणारा व्यक्ती त्याचं तारण झालेलं असलं पाहिजे। आपको मालूम है आज बहुत लोग अपने आप को मसीह कहता है, आणि आज पुष्कळ लोक आपल्या स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेतात, परंतु उनको उदार क्या है मालूम नहीं, आणि त्यांना तारण काय आहे हे माहित नाही, उनका उदार हुआ नहीं। त्यांचं तारण झालं नाही। जब तक उदार नहीं होता तब तक मसीह की आत्मा उसमें नहीं आता। आणि जोपर्यंत एखाद्या मनुष्याचं तारण होत नाही तोपर्यंत ख्रिस्ताचा आत्मा त्याच्यामध्ये येत नाही। इसलिए जो मसीह का कहना है, तो जब पहला कुरिन्थी उसका 15 अध्याय का 23 वचन में लिखा है, पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 15 अध्याय आणि त्याच्या 23 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे। पुनरुत्थान की दिशा में पहला हमारा पुनरुत्थान किया यीशु मसीह। आणि पहिला प्रथम फळ कोण आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त। फिर कौन है? त्याच्यानंतर कोण आहे? जो मसीह का, आणि जे ख्रिस्ताचे, मतलब मसीह का लोग कौन है? आणि ख्रिस्ताचे लोक कोण आहे? रोमियो 8:9 में लिखा है, रोम त्याचा 8 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, जिसमें मसीह की आत्मा नहीं वो मसीह का जन नहीं। आणि ज्याच्या ठाई ख्रिस्ताचा आत्मा नाहीये तो ख्रिस्ताचा नाही। भैया आज हमें एक क्रिस्ती नाम है बोल करके हम अपने आप को क्रिस्ती नहीं समझ रहा, आणि आपलं नाव एक ख्रिस्ती आहे म्हणून आपण ख्रिस्ती आहोत असं समजू नका। या एक क्रिस्ती परिवार में मेरे जन्म हुआ तो मैं क्रिस्ती हो गया, ऐसा भी नहीं होगा। आणि एका ख्रिस्ती कुटुंबात माझा जन्म झाला म्हणून मी ख्रिस्ती असं नका समजू। जब तक आपका अगर नया जन्म नहीं हुआ, आणि जोपर्यंत तुमचा नवा जन्म नाही झाला, वो मसीह में नहीं है, आणि तो मनुष्य ख्रिस्तामध्ये नाही। सबसे बड़ी बात है कि उस व्यक्ति का नया जन्म हुआ होना चाहिए। आणि सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट ही आहे की त्या व्यक्तीचा नवा जन्म झालेला असला पाहिजे। कई बार कई लोगों को पूछता है कि आपका नया जन्म हुआ है क्या, आणि पुष्कळ वेळा आपण पुष्कळ लोकांना विचारतो आपला नवा जन्म झालाय का, वो क्या है? तो काय आहे? लोगों को मालूम नहीं, लोकांना ठाऊक नाही। जो कोई व्यक्ति सुसमाचार सुन करके प्रभु यीशु मसीह मेरे पापों के लिए इस दुनिया में आया, उसकी मृत्यु मेरे पापों के लिए था, वो मेरे लिए मारा गया, गाड़ा गया, जी उड़ा, ये सच्चाई पर विश्वास करके प्रभु यीशु को व्यक्तिगत रीति में अपना मुक्तिदाता उद्धारकर्ता का रूप में ग्रहण किया, तब उसको प्रभु की आत्मा में एक नया जन्म मिलता। आणि मग ज्या वेळेला एखादा व्यक्ती सुवार्ता ऐकतो आणि या गोष्टीवर विश्वास ठेवतो की प्रभू येशू ख्रिस्त मज पाप्या करता या जगामध्ये आला आणि तो माझ्या करता त्याने मारला गेला, गाडला गेला आणि 3ऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला, तो प्रभू येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचा तारण करता आणि माझा तो प्रभू आहे म्हणून जो कोणी व्यक्ती त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वीकारतो त्याचा नवा जन्म होतो और वो एक नया सृष्टि बन जाता आणि तो एक नवीन उत्पत्ती होतो। दूसरा कुरिन्थी 5:17 में लिखा है, यदि जो कोई मसीह यीशु में वो नया उत्पत्ति है, पुराना बातें बीत गया, देखो सब कुछ नया बन गया। आणि दुसरे करंथीकराचं पत्र 5
प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो की जे कोणी ख्रिस्त येशूमध्ये आहे ते नवीन उत्पत्ती आहे, जुन्या गोष्टी त्या होऊन गेल्या, बघा आता त्याने सर्व काही नवीन केलं. अभी वो मसीह में आ गया आणि आता तो ख्रिस्तामध्ये आला. उसका और एक खास खूबी ये है, आणि त्याचं अजून एक वैशिष्ट्य हे आहे. गलातियों 5:24 में लिखा है, आणि गलातीकराचं पत्र 5 अध्याय त्याच्या 24 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, जितने मसीह यीशु के हैं उन्होंने अपने शरीर को अपनी लालसा और उसकी अभिलाषा समेत सूली पर चढ़ा दिया. आणि जेवढे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी आपले शरीर त्याची अभिलाषा वासने सहित वधस्तंभावर खिळवलेले आहे. उदार पाए वाले लोगों को प्रभु ने प्रभु के आगमन में उस उदार के लिए भी नियुक्त किया हुआ है. आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांना प्रभूच्या आगमनामध्ये सुद्धा आमंत्रित केलेलं आहे. बहुत श्रेष्ठ बात है आणि खूप श्रेष्ठ गोष्ट आहे. उदार हमारा आत्मा में हुआ आणि तारण जे आहे ते आपल्या आत्म्यामध्ये झालं. अभी रोज हमें उदार पाते रहना. आणि दररोज आपण तारण प्राप्त करत जायचंय. वो कैसा है? आणि ते कसं आहे? वो प्रभु का सत्य वचन में बना रहेगा आणि प्रभूच्या सत्य वचनामध्ये स्थिर राहिलं तर, और हम उदार पाएगा. आणि आपलं तारण होईल. पहला तेसलोनिकियों 5 अध्याय उसका 10 वचन. पहिल्या तेसलोनिकराचं पत्र 5 अध्याय त्याचं 10 वचन. वह हमारे लिए इस कारण मरा कि हम चाहे चाहते हो चाहे सोते हो सब मिलकर उसी के साथ जिए. हाँ देखो, सब मिल करके उसी के साथ जीने के लिए या उसके आगमन में उधार पाकर के उनके साथ रहने के लिए प्रभु ने हमारा उद्धार किया. आणि प्रभूच्या आगमनामध्ये आपण पुनरुत्थित होऊन त्याच्या सोबत भेटण्याकरता प्रभूने आपलं तारण केलं. तो जो भी उद्धार पाया है याचं कोणाचं तारण झालंय उसका बारे में पहला कुरिन्थी 3 अध्याय का 23 वचन में लिखा है. आणि पहिले करंथीकराचं पत्र 3 अध्याय आणि त्याच्या 23 वचनामध्ये असं लिहिलंय. ये सारा रेफरेंस मैं पिछली बार नहीं बोला, मैं आपको एक नया दिशा में बोल रहा है, इसलिए आपको वचन जरूर गौर देना. आणि हे सगळे वचन जे आहे ते मागील जो संदेश सांगितला होता त्यावेळेला नाही सांगितलं, म्हणूनच तुम्ही वचनाकडे खूप चांगल्या प्रकारे लक्ष द्या और नोट करना, क्योंकि ये बहुत से वचन आपको अभी नया में बोल रहा हूँ. आणि तुम्ही लिहून घ्या, कारण पुष्कळ नवीन वचन मी तुम्हाला सांगत आहे. ओके, पहला कुरिन्थी 3 का 23. पहिल्या करंथीकराचं पत्र 3 अध्याय त्याचं 23 वचन. तुम मसीह के हो और मसीह परमेश्वर का है. हाँ, तो तुम मसीह का है और मसीह परमेश्वर का आणि है. तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त परमेश्वराचा आहे. मैंने जो भी उद्धार पाया है आणि ज्याचं कोणाचं तारण झालंय तो मसीह का है. आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात. बहुत श्रेष्ठ बात है. आणि खूप श्रेष्ठ गोष्ट है आहे ना. आज जो भी उद्धार अगर नहीं पाया अभी वो मसीह का नहीं है. आणि ज्याचं कोणाचं तारण झालं नाहीये तो ख्रिस्ताचा नाहीये. तो इसका मतलब सबसे पहली बात, पहला पुनरुत्थान में भाग लेना है तो हमें उद्धार का अनुभव चाहिए. आणि पहिल्या पुनरुत्थानामध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचे तर आपल्याला तारणाचा अनुभव असला पाहिजे. जो भी उद्धार पाया है आणि ज्याचं कोणाचं तारण झालंय वो स्वर्ग का नागरिक है. आणि तो स्वर्गाचा एक नागरिक आहे. है ना. अभी उसको ये नागरिकता कैसे मिलता? आणि स्वर्गाचं नागरिकत्व कसं भेटतं? जन्म की द्वारा. आणि जन्माच्या द्वारे. आप इंडियन नागरिक है. आणि तुम्ही भारतीय नागरिक आहात. है ना. इधर कोई फॉरेनर नहीं बैठा है. आणि या ठिकाणी कोणी फॉरेनर नाहीये. क्योंकि फॉरेन से आया वो उसको इंडियन नागरिकता नहीं. आणि जो कोणी बाहेरच्या देशातून आला त्याला भारताचं नागरिकत्व नाहीये. और यहाँ पर जो है आणि या ठिकाणी जे आहे वो सब इंडियन नागरिक है. आणि ते सर्व भारताचे नागरिक आहे. आपको ये नागरिकता कैसे मिला? आणि तुम्हाला हे नागरिकत्व कसं मिळालं? जन्म से मिला. आणि जन्मापासून. बहुत ध्यान से सुनना. लक्ष देऊन ऐका. आप इंडियन नागरिक है तो इंडिया में आपको कहीं भी जाकर के रहने का अधिकार है. आणि तुम्ही भारताचे नागरिक आहात तर भारतामध्ये कुठेही जाऊन तुम्हाला राहण्याचा अधिकार आहे. ऐसा नहीं है कि आप केरला में जन्मा इसलिए महाराष्ट्र में नहीं रह सकता, ऐसा नहीं. आणि तुमचा जन्म केरळमध्ये झाला म्हणून तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहू शकत नाही असं नाही. या महाराष्ट्र में जन्मा इसलिए मैं केरला में नहीं रह सकता हूँ, ऐसा नहीं बोल सकता. आणि महाराष्ट्रामध्ये जन्म झाला म्हणून केरळमध्ये राहू शकत नाही असं नाही म्हणाल. आप इंडियन नागरिक है तो इंडिया का कोई भी कोने में आपको रहने का पूर्ण अधिकार है. इंडिया का सीमा तोड़ करके पाकिस्तान में जाएगा तो चलेगा नहीं. आणि तुम्ही भारताचे नागरिक आहे म्हणून भारतामध्ये कुठेही तुम्ही राहू शकता, पण भारताची सीमा तोडून तुम्ही पाकिस्तानमध्ये गेले तर तुम्हाला ते राहण्याची परवानगी नाही. आप इंडियन नागरिक है इसलिए आपको एक नागरिक होने के नाते तो बहुत से अधिकार है. आणि तुम्ही भारताचे नागरिक असल्या कारणाने तुम्हाला भारताच्या नागरिकत्वाचे खूप अधिकार आहे. आपको वोट करने का अधिकार है. आणि तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार आहे. वो आप इस्तेमाल करना चाहिए. आणि मग त्याचा तुम्ही उपयोग करायला पाहिजे. मतलब आपको आपका विश्वास को घोषणा करने के लिए अधिकार है. आणि तुम्हाला तुमच्या विश्वासाची घोषणा करण्याचा अधिकार आहे. उसको कोई भी सवाल नहीं कर सकता. आणि त्याला कोणी प्रश्न नाही विचारू शकत. लोग जो करता है वो अज्ञान से करता है, क्योंकि वो एक नागरिक को उसको ऊपर मानव कुछ गलत व्यवहार कर रहा है. आणि मग लोक जे काय करतात ते अज्ञानामध्ये करतात, कारण भारतीय नागरिकत्वावर ते प्रश्न आणतात. मानव एक नागरिक को उसका विश्वास
उसका धर्म प्रचार कर सकता है। आणि एक जो नागरिक आहे तो त्याचा विश्वास त्याचा धर्माचा प्रचार करू शकतो। नियम उसको अनुमति देता है आणि जे भारतीय नियम आहे त्याला परवानगी देतात। मतलब कई बातें हैं हमारा अज्ञानता का दुनिया लाभ उठाता है आणि पुष्कळ अशा गोष्टी आहे की ज्या आपल्या अज्ञानपणाचा जग फायदा उचलते। और अगर हम एक नागरिक है आपण जर एक नागरिक आहोत तो हमें उसका हक है आणि त्याचा आपल्याला अधिकार आहे। तो इसको नया जन्म पाया हुआ लोग स्वर्ग का नागरिक है आणि नवा जन्म प्राप्त झालेले लोक स्वर्गाचे नागरिक आहे। हमें पृथ्वी का नागरिक है आणि आपल्याला पृथ्वीचं नागरिकत्व पण आहे और स्वर्ग का नागरिकता भी है। आणि स्वर्गाचं नागरिकत्व पण आहे। इतनी बड़ी बात है किती मोठी गोष्ट आहे। स्वर्ग में कभी भी कहीं भी हम रह सकता है आणि स्वर्गामध्ये आपण कुठेही कसेही राहू शकतो। बहुत बड़ी बात है खूप मोठी गोष्ट आहे। स्वर्ग का अपन बाद में देखेंगे आणि स्वर्गामध्ये आपण नंतर पाहूया स्वर्ग संबंधाने नंतर पाहूया। परंतु हमारा प्रभु स्वर्ग से आएगा आणि आपला प्रभू स्वर्गातून येईल हमारा क्योंकि हमारा नागरिकता वहां पर कारण आपलं नागरिकत्व तिथे आहे वो हम परमानेंट नागरिकता है आणि आपलं स्थायी असं नागरिकत्व आहे। जो इसलिए नया जन्म पाया हुआ उद्धार पाया हुआ सबको ये भी एक आशीष प्रभु ने दिया हुआ है आणि नवा जन्म प्राप्त झालेल्या प्रत्येकाला प्रभूने आशीर्वाद दिला आहे। दूसरी एक बात आणि दुसरा त्याची पात्रता जो भी उद्धार पाया वो अगुवाई में और पवित्र आत्मा में जीना चाहिए। आणि ज्याचा कोणाचं तारण झालं त्याने वेगळेपणामध्ये आणि पवित्रतामध्ये जीवन जगायला पाहिजे। एक समय में हम अपनी मनमानी में जीवन बिताते थे आणि एका वेळेला आपण आपल्या मनमर्जीप्रमाणे जीवन जगत होतो। अभी ऐसा नहीं, आता तसं नाही। अभी बिल्कुल प्रभु के वचन में प्रभु की इच्छा जान करके जीना हमारा कर्तव्य है। आणि प्रभूची इच्छा जाणून प्रभूच्या वचनामध्ये जीवन जगणं आहे। हमें प्रभु ने जब वचन संहिता 4:3 में लिखा है प्रभु ने भक्तों को अपने लिए अलग किया है आणि स्तोत्र 4:3 वचनामध्ये प्रभू असं म्हणतो की प्रभूने भक्ताला आपल्या करता वेगळं केले। पहला पत्रोस पहला अध्याय का 14 से 16 तक लिखा है आणि पहिले पेत्र पहिला अध्याय 14 ते 16 वचनामध्ये असं लिहिले हम प्रभु में आने के बाद में वो पुराना चाल चलन नहीं चलना आणि आपण प्रभू मध्ये आल्यानंतर जुन्या चालरीतीप्रमाणे नाही चालायचं। हर एक चाल चलन में हमें पवित्र बनते जाना आणि प्रत्येक आपल्या चालचलणुकीमध्ये आपण पवित्र बनत जायचं क्योंकि हमें बुलाने वाला पवित्र है कारण आपल्याला ज्याने बोलवलं तो पवित्र आहे। हर एक पवित्र लोग ये बात पर गौर देना आणि प्रत्येक पवित्र भक्ताने या गोष्टीकडे लक्ष द्यायचं। प्रभु ने एक सच्चा पवित्र जीवन के लिए हमें अलग किया आणि एक खरं पवित्र जीवन जगण्याकरता प्रभूने आपल्याला वेगळं केलं। आपको मालूम है जैसे आंख बिना देख नहीं सकता आणि ज्याप्रमाणे डोळ्याशिवाय आपण पाहू शकत नाही, कान बिना सुन नहीं सकता, कानाशिवाय आपण ऐकू शकत नाही, जीव बिना बोल नहीं सकता आणि जिभेशिवाय आपण बोलू शकत नाही, पाँव बिना चल नहीं सकता, आणि पाय नसताना आपण चालू शकत नाही, हाथ बिना पकड़ नहीं सकता, आणि हात नसताना आपण कुठली गोष्ट धरू शकत नाही। ऐसा अलिया जब मानव पवित्रता है बिना कोई प्रभु को देख नहीं सकता। आणि त्याचप्रमाणे पवित्रीकरणाखेरीज कोणी प्रभूला पाहू शकत नाही। इब्रानियों 12:14 में लिखा है आणि इब्रिकराचं पत्र 12 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये लिहिले पवित्रता के बिना कोई परमेश्वर को देख नहीं सकता। आणि पवित्रीकरणाखेरीज कोणी परमेश्वराला पाहू शकत नाही। हमें प्रभु को देखना है आणि प्रियानो आपल्याला प्रभूला पाहायचं आहे। इसलिए प्रभु में मिलाप पाने के बाद में हमें एक पवित्र जीवन बिताना आणि चाहिए। म्हणूनच प्रभू मध्ये पाचन प्राप्त झाल्यानंतर आपण एक पवित्र जीवन जगायचे। कहाँ पवित्र होने चाहिए आणि आपण कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये पवित्र व्हायचंय। पहला थिस्सलुनीकियों 5 अध्याय का 23 वचन में लिखा है पहिल्या थिस्सलुनीकराचं पत्र 5 अध्याय त्याच्या 23 वचनामध्ये असं लिहिले हम आत्मा में प्राण में शरीर में पवित्र बनना चाहिए। आणि आपण आपल्या आत्म्यामध्ये आपल्या जीवामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये पवित्र व्हायचंय। इसका मतलब याचा अर्थ हमारे कृत्य में, आणि आपल्या कामामध्ये, हमारे सोच विचार में, आणि आपल्या विचारांमध्ये, हमारी भावनाओं में आणि आपल्या कल्पनेमध्ये प्रभु की आत्मा का अधीन होकर के हमें जीना चाहिए। आणि प्रभूच्या आत्म्याच्या अधीन राहून आपण जीवन जगलं पाहिजे। ज्यादा विस्तार से बोलने के लिए इतना टाइम नहीं, आणि जास्त विस्तारितीने बोलण्याकरता एवढा वेळ नाही। तीसरा पॉइंट, तिसरा मुद्दा, अलिया हमें अनेक बातों में सावधान रहना चाहिए। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सावध राहायला पाहिजे। प्रभु में आने के बाद में हम हर बात में सावधान रहना, आणि प्रभूमध्ये आल्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सावध राहायचं क्योंकि हमारे एक विरोधी है। कारण आपला एक विरोधी आहे। पहला पत्रोस 5:8 में लिखा है पहिले पेत्र 5 अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये असं लिहिले तुम्हारा विरोधी, तुमचा विरोधी, हमारा विरोधी है, आणि आपला एक विरोधी आहे, इसलिए हमें सावधान रहना। आणि म्हणून आपण सावध राहायचं। आपको मालूम है अंत समय में एक बहुत खतरनाक वक्त है, आणि शेवटल्या काळामध्ये एक भयंकर असा वेळ आहे। इसलिए प्रभु के आगमन के बारे में भी पूछने के टाइम पर प्रभु चेलों को समझाने के समय में बार बार समझाने वाला बात यह था, आणि प्रभूच्या आगमनाच्या वेळेला प्रभू वारंवार समजून सांगणारी गोष्ट ही होती। मत्ती 24 अध्याय के 4-5 वचन, आणि मत्ती 24 अध्याय त्याचं 4 आणि 5 वचन। यीशु ने उनको उत्तर दिया, हाँ। सावधान रहो, हाँ। कोई तुम्हें न भरमाने पाए। देखा तुम सावधान रहना क्योंकि कोई ना कोई रीति में तुम्हें भरमाया जाएगा। आणि तुम्ही सावध राहा, कुठल्या ना कुठल्या प्रकारे
तुम्हाला फसवण्यात येईल. भरमाने वाला कार्य बहुत दुनिया में बहुत सख्त रीति में चलने वाला एक समय, अंत समय. आणि शेवटल्या काळामध्ये फसवण्याचं कार्य खूप भयंकर रीतीने चालतं. और उसकी भरमाने में बहुत लोग भरमाए जाएगा. आणि मग त्याच्यामध्ये पुष्कळ लोक फसल्या जातील. उसका 11 वचन. त्याचं 11 वचन. बहुत से झूठे भविष्यवक्ता उठ खड़े होंगे हाँ. और बहुतों को भरमाएंगे. बहुतों को भरमाएंगे. प्रियो, बहुत झूठे प्रभु की दास करने वाले लोगों के द्वारा बहुत लोग भरमाए जाएंगे. आणि प्रभूचे दास म्हणून येतील आणि पुष्कळ लोकांना ते फसवतील. और उसका 24 वचन. आणि त्याचं 24 वचन. क्योंकि झूठे मसीह और झूठे भविष्यवक्ता उठ खड़े होंगे हाँ. और बड़े चिन्ह और अद्भुत काम दिखाएंगे. हाँ. यदि हो सके तो चुने हुओं को भी भरमा दे. देखा, यहाँ पर सब भरमाना भरमाना भरमाना. कहीं ना कहीं रीति में प्रभु में आया वो लोगों को भरमाने के लिए विरोधी शैतान कई प्रकार का काम करेगा. आणि जे लोक प्रभूमध्ये आले त्या लोकांना फसवण्याकरता विरोधी सैतान पुष्कळ रीतीने कार्य करेल. इसलिए हम भरमाने में नहीं जाना. आणि म्हणूनच सैतानाच्या फसगतीमध्ये फसू नका. हमें किसी प्रकार विश्वास में कमजोर होने नहीं देना. आणि कुठल्याही प्रकारे विश्वासामध्ये तुम्ही दुर्बळ होऊ नका. अरे तुमने विश्वास किया है तो प्रभु तुम्हें मिल गया है, अभी तुम इतना ज्यादा भक्ति करने की जरूरत नहीं बोल करके कई प्रकार का धोखा का कार्य शैतान कर सकता है. आणि तू जर विश्वास केलाय तर तुला प्रभू भेटलेला आहे, आता तुला खूप जास्त भक्ती करण्याची गरज नाही असं सैतान कानात येऊन सांगेल. एक सवाल मैं आपको पूछूं. एक प्रश्न तुम्हाला विचारू. आज वचन की अज्ञानता लोगों को बहुत ज्यादा है. आणि लोकांना वचनाचा अज्ञानपणा खूप आहे. यहाँ पर प्रभु में आकर के मैंने सवाल समझना, प्रभु में आकर के 10 साल से ज्यादा हुआ लोग थोड़ा हाथ रखने. आणि या ठिकाणी प्रभू मध्ये येऊन 10 वर्षापेक्षा जास्त ज्यांना झालेला आहे त्यांनी आपला हात वर करा. थोड़ा हाथ दिखावा ना. आणि जरा हात दाखवा. बहुत हाथ है, खूप हात आहे है ना. इसमें कितने लोग 10 बार से अधिक, इसमें जो अभी जो हाथ खड़ा किया 10 साल से ऊपर वाले लोग 10 बार से अधिक बाइबल पढ़ा, वो हाथ खड़ा करो. सच्चा दिल से बोलना. आणि याच्यापैकी किती लोकांनी 10 वेळापेक्षा जास्त बायबल वाचलेले, पूर्ण बायबल वाचले त्यांनी आपला हात वर करा. देखा, 1 2 3 4 5 हाथ है. आणि 2 4 5 हात आहे फक्त. पहले तो कम से कम 40 हाथ था. आणि अगोदर 40 हात होते उसका दशवांश आ गया. आणि त्याचा दशांश आला. अभी आप मुझे बताओ, जो व्यक्ति मानव 10 साल से नीचे है, उनमें जो एक बार भी, सच्चा दिल से बोलना, एक बार भी बाइबल नहीं पढ़ा पूरा, वो हाथ खड़ा करो. आणि ज्या लोकांचं तारण झालेलं आहे आणि 10 वर्षापेक्षा जास्त प्रभू कमी दिवस 10 वर्षापेक्षा कमी त्यांना प्रभू मध्ये येऊन दिवस झाले, पण तरी सुद्धा अशा लोकांनी एकदा सुद्धा बायबल नाही वाचलेलं, अशा लोकांनी हात वर करा. कोई नहीं करेगा. कोणी नाही करणार. कई लोग रहेगा, काही लोक राहतील लेकिन नहीं. आणि नाही करणार. प्रियो, मैं आपको बताऊं, अगर आपने एक बार भी बाइबल नहीं पढ़ा, जो अनपढ़ लोग हैं उनका बात अलग है. आणि ज्यांना वाचता येत नाहीये त्यांची गोष्ट वेगळी आहे. वो बात उनका छोड़ दो. आणि त्यांचं सोडून द्या. और जो पढ़ने लिखना आता है, आणि ज्याला लिहिता वाचता येतं, अगर आप एक बार भी अगर बाइबल नहीं पढ़ा, आणि एकदा पण जर बायबल नाही वाचलं, मैं आपको साफ बोलता हूँ, आपका उद्धार हुआ है. आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो तुमचं तारण झालं नाही. ये उसका सबूत है. आणि हे त्याचं एक प्रमाण आहे. Praise the Lord. Praise the Lord. आप 10 साल से खाना नहीं खाया, आणि 10 वर्षापासून तुम्ही जेवण नाही केलं का? फिर जिंदा रह सकता? आणि मग जिवंत राहू शकता का? कोई नहीं रह सकता. कोणी नाही राहू शकत. ऐसा है तो इसको प्रभु में आने के बाद में आत्मिक भूख नहीं, इस अवस्था में इस रीति में नहीं सकता. आणि मग प्रभू मध्ये एखादा व्यक्ती आल्यानंतर त्याला आत्मिक तहान भूक नाहीये तर तो व्यक्ती अशा प्रकारे राहू शकत और नाही. जब वो वचन जाने बिना पवित्र जीवन भी नहीं होता. आणि वचन न जाणता पवित्र जीवन पण नाही जगू शकत. क्योंकि प्रभु के वचन हमारे जीवन में आना चाहिए, हमारे दिल में होना चाहिए. आणि प्रभूचं वचन आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये राहायला पाहिजे. मैं आपको बहुत साफ साफ बोलता हूँ, आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो, धोखा मत करना. फसू नका फ्रेंडो. बहुत लोग उस दिन लज्जित हो जाएगा. आणि पुष्कळ दिवस त्या दिवशी लज्जित होतील. क्योंकि वो लोग आते हैं, प्रभु में पी लेता है, सब बात में भाग लेता है, लेकिन उनका उद्धार नहीं हुआ है. आणि ते लोक येतात प्रभू मेजामध्ये सुद्धा सहभागी होतात, पण त्यावेळेला त्यांना लाज वाटण्याचं कारण होईल. ओके, मैं आगे बढ़ता हूँ, थोड़ा टाइम कम होने के कारण. आणि वेळ कमी असल्या कारणाने मी पुढे जातो. 4वीं बात, चौथी गोष्ट. तीसरा बोला ना, सावधान रहना. चौथी गोष्ट, चौथी बात, मला विश्वास में, आशा में बना रहना. आणि विश्वासाच्या आशेमध्ये स्थिर रहा. हमारे में जो लोग
उद्धार पाया है, आणि ज्या लोकांचं तारण झालंय प्रभु ने उन्हें आशा दिया है। आणि प्रभूने त्यांना आशा दिली। है ना, रोमियो 8 अध्याय का 24 वचन। रोम 8 अध्याय 24 वचन। रोम 8 अध्याय 24 वचन। इस आशा के द्वारा हमारा उद्धार हुआ है। देखा, आशा के द्वारा हमारा उद्धार हुआ है। देखिए, आशा के द्वारा हमारा उद्धार हुआ, आणि आशेच्या द्वारे आपलं तारण झालंय। मतलब जिसको भी उद्धार मिला है, आणि ज्याला कोणाला तारण झालंय उन्हें आशा मिला है। आणि त्याला आशा मिळालेली और आहे। गंभीर बात है, आणि खूप गंभीर गोष्ट आहे। है ना, भक्तों का हमारे जीवन की यात्रा में ना डगमगाने वाला लंगर आशा है। आणि एका भक्ताला त्याच्या जीवन प्रवासामध्ये डळमळीत न होण्याकरता असणारा जो नांगर आहे ती म्हणजे त्याची आशा आहे। उनके जीवन में बहुत प्रकार का समस्या आएगा, आणि त्याच्या जीवनामध्ये पुष्कळ प्रकारच्या समस्या येतील, परंतु वो समस्या में वो डगमगाएंगे नहीं, आणि त्या समस्येमध्ये ते डळमळीत होणार नाही। क्योंकि इब्रानियों 6 अध्याय का 18-19 में लिखा है कि वो आशा हमारे लिए एक लंगर है। आणि इब्रिकराचं पत्र 6 अध्याय त्याच्या 18 आणि 19 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ती आशा आपलं एक नांगर आहे। इसलिए जब भी मुसीबत आएगा, आणि म्हणून ज्या वेळेला संकट येतील तब हमें ये आशा का लंगर डालना, आणि मग त्या आशेचं नांगर आपण टाकायचं आहे। क्योंकि ये कौन दिया? कारण हा नांगर कोणी दिला? रोमियो 15 अध्याय का 13 वचन में लिखा है, रोम त्याचा 15 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये लिहिले, प्रभु ने हमें आशा दिया, प्रभूने आपल्याला आशा दिली, प्रभु ने दिया वो आशा है। आणि प्रभूने दिलेली आशा आहे। प्रभु के भक्तों को ये आशा प्रभु ने दिया है, आणि प्रभूच्या भक्ताला ही आशा प्रभूने दिली आहे। इसको मतलब उस आशा में बना रहना हमारा कर्तव्य है। आणि म्हणून त्या आशेमध्ये स्थिर राहणं आपलं कर्तव्य आहे। उस बना रहने का एक चिन्ह क्या है? आणि त्या आशेमध्ये स्थिर राहण्याचं चिन्ह काय आहे? भाव सच्चा आशा में जीवन बिताता है, उसका चिन्ह क्या है? आणि तुम्ही खऱ्या आशेमध्ये जीवन जगता त्याचं चिन्ह काय आहे? 3 का 3 पहिलं योहान 3 अध्याय 3 वचन। जैसे वो पवित्र है, अपने आप को पवित्र रखेगा, आणि ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आहे तो सुद्धा आपल्या स्वतःला त्याप्रमाणे पवित्र ठेवेल। बोलने का अर्थ, सांगायचं तात्पर्य, हर प्रकार की पाप से बुराई से वो बचकर रहेगा, आणि प्रत्येक प्रकारच्या पापापासून वाईटापासून तो स्वतःला जपून ठेवेल। वो श्रेष्ठ बात है। खूप श्रेष्ठ गोष्ट आहे। है ना, जो लोगों को प्रभु ने आशा दिया है, आणि ज्या लोकांना प्रभूने आशा दिली आहे और जो विश्वास दिया है, आणि हा विश्वास दिलाय। आज कई लोगों को शुरू में विश्वास था, आज पुष्कळ लोकांना सुरुवातीला विश्वास होता निकला, आणि ते विश्वासाने निघाले। जैसा भी यीशु मसीह पानी के ऊपर चलकर आ रहा था, आणि ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावर चालत येत होता, तो पतरस बोलता, अगर तू है तो मुझे बोलो, मैं तेरे पास आ जाऊं। आणि मग हे प्रभू जर तू आहे तर तू मला आज्ञा दे की मी तुझ्याकडे पाण्यावर चालत यावं। तो बोला आ जाओ, आणि प्रभूने म्हटलं ये। विश्वास से कदम बढ़ाया, आणि विश्वासाने पेत्राने पाऊल टाकलं, पतरस चलने लगा, आणि पेत्र पाण्यावर चालू लागला, चलते चलते आणि चालत चालत अविश्वास आया, आणि त्याला अविश्वास आला, विश्वास उठ गया, आणि त्याचा विश्वास उडाला। मैं पतरस, आणि मी पेत्र, मैं कैसा? आणि मी कस काय? देखा, प्रभु का दिया हुआ वो वचन पर का विश्वास उतर गया, आणि प्रभूच्या वचनावरचा असणारा विश्वास जो आहे तो नष्ट झाला। तो क्या हुआ? मग काय झालं? डूब गया। आणि तो पाण्यात डुबू लागला। Praise the Lord. Praise the Lord. प्रभु को तो कम से कम चिल्लाया, प्रभु बचा ले बोला, आणि कमीत कमी त्याने प्रभूकडे आवाज दिला, हे प्रभू वाचव। प्रभु ने हाथ बढ़ाया, आणि लगेच प्रभूने हात पुढे केला, प्रभु ने उसको उठाया। आणि प्रभूने त्याला वर काढलं। प्रिय, आज बहुत लोगों ने विश्वास को त्याग दिया। आणि आज प्रियानो पुष्कळ लोकांनी विश्वास त्याग केलाय। वचन कहता है, वचन सांगतं इब्रानियों 3:14, आणि इब्रिकराचं पत्र त्याचा 3 अध्याय त्याचं 14 वचन, क्योंकि हम मसीह के भागीदार हुए हैं, हाँ। यदि हम अपने प्रथम भरोसे पर हाँ। अंत तक दृढ़ता से स्थिर रहे। देखा, हमें प्रथम भरोसे पर अंत तक स्थिर रहना भी, आणि आपल्या पहिल्या विश्वासामध्ये शेवटपर्यंत आपण स्थिर राहायचंय। ये खास बात है। आणि एक विशेष गोष्ट आहे, आज हमारा विश्वास कहाँ पर है? आज आपला विश्वास कुठे आहे? ये विश्वास में बना रहता है क्या? आणि विश्वासामध्ये आपण स्थिर राहतो का? पहला तिमोथी 5 अध्याय का 12 वचन में हम पढ़ता है, पहिलं तिमोथेला पत्र 5 अध्याय आणि त्याच्या 12 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो। कहते हैं हाँ। क्योंकि उन्होंने अपने पहले विश्वास को छोड़ दिया है। देखिए, अगर हम विश्वास छोड़ने वालों के ऊपर दंड किया गया है, आणि जो कोणी आपला पहिला विश्वास त्याग करतो त्याच्यावर दंडाज्ञा आहे। ये कोई हल्की बात नहीं। आणि ही एक साधारण गोष्ट नाहीये। हमें विश्वास में और आशा में बना रहना चाहिए। आणि विश्वास आणि आशेमध्ये आपण स्थिर राहायचे। देखिए, आज हमारे जीवन कैसा है? आज आपलं जीवन कसं आहे? है ना, जब यूदा का पत्री 5 वचन में, आणि यहुदाचं पत्र त्याच्या 5 वचनामध्ये, इस विश्वास के लिए पूरा यत्न करो हाँ। जो पवित्र लोगों को एक ही बार सौंपा गया था। यूदा, पर यद्यपि तुम सब बात एक बार जान चुके हो, हाँ। तो भी मैं तुम्हें इस बात की स्मृति दिलाना चाहता हूँ हाँ। कि प्रभु ने एक कुल को मिस्र देश से छुड़ाने के बाद हाँ। विश्वास न लाने वालों विश्वास न आने वालों को नष्ट कर दिया। नष्ट कर दिया। देखा, वचन को सही बोलेगा तो, नहीं तो फिर सोचने वाला अर्थ नहीं आएगा। देखिए, वचन उस विश्वास को छोड़ने वालों को क्या किया?
नष्ट किया। आणि प्रभूने एका कुळाला मिस्र देशामधून वेगळं केलं होतं, पण त्यांनी विश्वास न ठेवल्या कारणाने प्रभूने त्यांचा नाश केला। आज हमारा विश्वास कैसा है? आज आपला विश्वास कसा आहे? मैं विश्वास में है क्या? आणि मी विश्वासामध्ये आहे का? ये पार ना, हे पार का? ये मसीह जीवन, कारण ख्रिस्ती जीवन दूसरा कुरिन्थी 5:7 में बोलता है कि हम देख करके नहीं, विश्वास से चलता। आणि दुसरे करंथीकराचं पत्र 5 अध्याय त्याच्या 7 वचनामध्ये असं लिहिलंय की आपण बघून नाही तर विश्वासाने चालतो। ये विश्वास से चलने वाला जीवन है। आणि प्रियांनो, हे विश्वासाने चालणारं जीवन आहे। आज हमारा जीवन विश्वास है क्या? आज आपलं जीवन विश्वासाने आहे का? मैं विश्वास में है क्या? आणि मी विश्वासामध्ये आहे का? दूसरा कुरिन्थी 13:5 में बढ़ता है, दुसरे करंथीकराचं पत्र 13 अध्याय 5 वचनामध्ये आपण असं वाचतो, अपने आप को परखो कि तुम विश्वास में हो कि आणि नहीं। आपल्या स्वतःला पारखून बघा की तुम्ही विश्वासामध्ये आहे का नाही। ऐसा अंदाजून मत चलो, आणि एकदम आंधळ्यासारखा नका चालू। अपने आप को परखो, आपण स्वतःला पारखा, मैं विश्वास में है क्या? आणि मी विश्वासामध्ये आहे का? एक सच्चा विश्वासी जीवन मेरा है क्या? आणि खरं विश्वासू जीवन माझं आहे का? ये जरूरी जानना जरूरी बात है। आणि हे जाणणं गरजेचं आहे। तो प्रभु का वचन कहता है, आणि प्रभूचं वचन असं सांगतं, जो पहला पुनरुत्थान में भाग लेने वाला आणि है, पहिल्या पुनरुत्थानामध्ये सहभागी जो होणार आहे, वो विश्वास में और आशा में बना रहेगा। आणि तो विश्वासामध्ये आणि आशेमध्ये स्थिर राहील। उसका आशा भंग नहीं होगा, त्याची आशा नष्ट होणार और नाही, उसका विश्वास में कमजोरी नहीं आएगा। आणि त्याच्या विश्वासामध्ये दुर्बलता येणार आज नाही। हमारे जीवन कैसा है? आज आपलं जीवन कसं आहे? ये वचन के सामने हमारे जीवन कैसा है? आणि या वचनाच्या समोर आपलं जीवन कसं आहे? ये बात को पारखो। या गोष्टीला पारखा। और पांचवी बात, आणि पाचवी गोष्ट, वो लोग जो भी पहला पुनरुत्थान में भाग लेने वाला है, वो प्रभु के आगमन की बाट जोते रहेगा। आणि जे पहिल्या पुनरुत्थानामध्ये सहभागी होणार आहे त्या प्रभूच्या आगमनाची वाट पाहत राहतील। जो भी उधार पाया, आणि प्राणो ज्याचं कुणाचं तारण झालं, वे लोग दुनियादारी सब त्यज करके, आणि ते लोक सर्व जगाच्या गोष्टी सोडून, उनके एक ही लक्ष्य है, त्यांचा एकच उद्देश आहे, मेरा प्रभु कब आएगा। आणि माझा प्रभू केव्हा येईल। पहले थिस्सलुनीकियों 12:9-10 वचन, पहिलं थिस्सलुनीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 9-10 वचन। क्योंकि वे आप ही हमारे विषय में बातें बताते हैं हाँ। कि तुम्हारे पास हमारा आना कैसा हुआ, हाँ। और तुम कैसे मूर्तों से परमेश्वर की ओर फिरे, हाँ। ताकि जीवित और सच्चे परमेश्वर की सेवा करो, हाँ। और उसके पुत्र के हाँ। स्वर्ग से आने की बाट जोते रहो, हाँ। जिसे उसने मरे हुए में से जिलाया, हाँ। अर्थात यीशु की, हाँ। जो हमें आने वाले प्रकोप से बचाता है। देखिए, होने वाला उस महाक्लेश की दिनों से बचाने वाले यीशु मसीह हमारे लिए स्वर्ग से आएगा। उसकी बाट जोड़ने के लिए हमने कैसे कैसे मूर्ति पूजाओं से मन भर करके प्रभु की बाट जोड़ा है। आणि मग येणाऱ्या त्या प्रकोपापासून वाचवण्याकरता आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला घेण्याकरता येणार आहे। तर मग त्याची वाट आपण पाहत कशा कशा प्रकारच्या मूर्ती पूजेपासून आपण स्वतःला अलिप्त ठेवून आपण त्याच्या आगमनाची वाट पाहत आहोत। सच्चा उद्धार पाए वो लोग हमेशा ये बात को जानता है कि प्रभु यीशु मसीह मेरे लिए जल्दी आएगा। आणि खरं तारण प्राप्त झालेला व्यक्ती निश्चितच या गोष्टीची दृढ असा विश्वास ठेवतो की माझा प्रभू येशू ख्रिस्त माझ्या करता येणार आहे। हर एक रोज भक्त लोगों के दिल में तड़प होना चाहिए, आणि पवित्र लोकांच्या हृदयामध्ये नेहमी ही तळमळ राहायला पाहिजे। शायद आज मेरा प्रभु मेरे लिए आएगा, आणि कदाचित आज माझा प्रभू माझ्या सोबत येईल। लूका का सुसमाचार 12:36 वचन, लूक 12:36 वचन। लॉर्ड, और तुम मनुष्य के समान बनो, हाँ। जो अपने स्वामी की बाट देख रहे हो, हाँ। कि वह विवाह से कब लौटेगा, हाँ। कि जब वह आकर द्वार खटखटाए जैसे वो आकर के द्वार खटखटाए तो तुरंत उसके लिए खोल दे। तुरंत खोलने के लिए तैयार रहने वाला एक पहरेदार के रूप में हमारे जीवन होना चाहिए। आणि मग ज्या वेळेला आपला स्वामी येऊन दरवाजा ठोकल त्या वेळेला लगेच उठून तो दरवाजा आपण उघडला पाहिजे, अशा प्रकारची एक तयारी असली पाहिजे। क्योंकि आपको मालूम है प्रभु का ये जो आगमन है, गुप्त आगमन किसके लिए है? आणि प्रभूचं जे गुप्त आगमन आहे ते कोणाकरता आहे? इब्रानियों 9:28 के अनुसार जो अपनी बाट जोड़ने वालों के लिए है। आणि इब्रिकराचं पत्र त्याचा 9 अध्याय त्याच्या 28 वचनाच्या अनुसार जे त्याच्या आगमनाची वाट पाहतात त्यांच्याकरता प्रभूचं आगमन आहे। जो प्रभु के आगमन की बाट जोता है, आणि प्रियांनो, जे प्रभूच्या आगमनाची वाट पाहता उनके लिए वार है। आणि त्यांच्याकरता तो येत आहे। अगर आने के समय में अगर आप तैयार नहीं है तो, आणि प्रभु येत असताना तुम्ही जर तयार नाही तर, वो भी आने दो, थोड़ा वेट करता हूँ, ऐसा प्रभु नहीं सोचेगा। आणि मग त्याला सुद्धा एवढा जरा मी थांबतो असं प्रभु नाही विचार करणार। मत्ती 25:10 में हम देखता है, मत्ती 25 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये आपण अशा प्रकारे पाहतो, जो तैयार थे आणि जे तयार होते वो उनके साथ गया, आणि तो त्यांच्या सोबत गेला। जो तैयार रहेगा वो साथ जाएगा। आणि जे तयार राहतील त्यांच्या सोबत प्रभू जाईल। इसके माने प्रभु का वचन गाता है, याचा अर्थ प्रभूचं वचन असं सांगतं, अगला पुनरुत्थान में भाग लेने वाला हर एक लोग हमेशा हर समय
प्रभु की आगमन की तैयारी में रहता। आणि जे पहिल्या पुनरुत्थानामध्ये सहभागी व्हायची ज्यांची इच्छा आहे ते प्रत्येक क्षणाला प्रभूच्या आगमनाची वाट पाहत स्वतःला तयार ठेवतील हाँ, उससे भेंट करने की तैयारी में रहता। आणि त्याला भेटण्याच्या ते तयारीत राहतील। और छठवीं बात 6वी गोष्ट है, मानव वो जागृत रहेगा, प्रार्थना में रहेगा। आणि तो जागृत राहील आणि प्रार्थनेमध्ये राहील। ये एक बड़ी बात है। आणि ही एक मोठी गोष्ट आहे। हमारे जीवन में एक सच्चा प्रभु के आगमन की बात जोने वाला को प्रार्थना में रहना बहुत जरूरी बात है। आणि जे खऱ्या प्रभूच्या आगमनाची वाट पाहतात त्यांना प्रार्थनेमध्ये राहणं खूप गरजेचं आहे। क्योंकि आपको मालूम है अंत समय में संकट बहुत बढ़ेगा। आणि शेवटच्या काळामध्ये संकट खूप वाढतील। ये संकटों को कारण कई लोग मारे गिर सकता है आणि या संकटामुळे पुष्कळ लोक खाली पडू शकतात। ये पार होने के लिए क्या क्या चाहिए? आणि ते पार होण्याकरता काय पाहिजे? आपको मालूम है जब मत्ती उसका 26 अध्याय का 41 वचन में प्रभु ने कहा, आणि मग ते त्याचा 26 अध्याय त्याच्या 41 वचनामध्ये प्रभूने असं म्हटलं, जागते रहो और प्रार्थना करते रहो हाँ। कि तुम परीक्षा में न पड़ो। हाँ। आत्मा तो तैयार है हाँ। परंतु शरीर दुर्बल है। देखा, शरीर दुर्बल होने के कारण वो दुर्बलता का लाभ उड़ाने के लिए विरोधी कोशिश करेगा, लेकिन हमारे काम है हम प्रभु की दिया हुआ कामों को पूरा दिल से मान करके प्रभु के लिए इंतजार में रहना और प्रार्थना में रहना। आणि आपलं शरीर दुर्बल असल्या कारणाने सैतान लगेच आपल्या शरीरावर प्रघात करतो, पण आपण तसं न करता आपण एकदम प्रभूच्या आगमनाचे प्रभूने आपल्याला जे दिलेले काम आहे ते पूर्ण करत प्रभूच्या आगमनाची वाट प्रार्थनेपूर्वक करत राहायची आहे। पहिला तेसलोनिकयों 5 अध्याय का 6 वचन में, पहिलं तेसलोनिकराचं पत्र 5 अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये, हम दूसरे के समान सोते न रहे। देखिए बहुत लोग सोने वाला अवस्था है। आणि पुष्कळ लोकांची एक झोपणारी अवस्था आहे। आज वचन सुनने के टाइम पर भी वचन सुनने की जिम्मेवारी नहीं समझ करके सोने वाले लोग हैं। आणि वचन ऐकत असताना सुद्धा वचन ऐकणं ही माझी जबाबदारी आहे न समजता लोक झोपा काढतात। वो भी एक सोने वाला अवस्था है। आणि ती सुद्धा एक झोपण्याची अवस्था आहे। कितना धोखा है। आणि किती मोठी फसगत आहे। और जो व्यक्ति प्रभु में बुलाहट पाने के बाद में प्रभु ने जिसके लिए बुलाया वो बात को ना जानकर जीना एक सोने की अवस्था है। आणि प्रभू मध्ये वाचन प्राप्त झाल्यानंतर आम्हाला कशा करता प्रभूने बोलवलेलं आहे हे न जाणता तुम्ही जीवन जगता म्हणजे ती सुद्धा एक निद्रा अवस्था आहे। इसलिए प्रभु का वचन कहता है, म्हणून प्रभूचं वचन असं सांगतं, दूसरे की नायंद सोते नहीं रहना। आणि इतर लोकांप्रमाणे तुम्ही झोपा काढत राहू नका। प्रियो, हमें बिल्कुल प्रभु ने दिया हुआ उन जिम्मेवारियों को निभाते हुए प्रभु की आगमन की बात होते रहना चाहिए। आणि प्रभूने आपल्याला ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या पूर्ण करत आपण प्रभूच्या आगमनाची वाट पाहायची आहे। बहुत इंपॉर्टेंट बात है। आणि खूप महत्वपूर्ण आहे। मैं आखिरी बात बोल करके मैं जल्दी खत्म करूँ। आणि शेवटली गोष्ट सांगून लवकर मी थांबेल। है ना, कितना जल्दी 6 पॉइंट बोला ना, आणि किती लवकर 6 मुद्दे बोलले, लेकिन आखिरी पॉइंट थोड़ा ज्यादा गौर का है, इसलिए मैं थोड़ा सा समय लेगा। आणि मग शेवटला जो मुद्दा आहे तो जरा अधिक जास्त गांभीर्याचा आहे म्हणून त्याच्यावर मी जास्त वेळ घेईन। अभी आप लोग बहुत जागृत होकर के ये आखिरी पॉइंट को सुनना, आणि जागृत राहून तुम्ही हा शेवटला मुद्दा ऐका। है ना। मानव वो क्या है? आणि तो काय आहे? दूसरा पत्रोस पहला अध्याय का 10-11 वचन। आणि दुसरे पेत्र पहिला अध्याय त्याचं 10-11 वचन। इस कारण से भाइयों, हाँ। अपने बुलाए जाने हाँ। और चुन लिए जाने को सिद्ध करने का हाँ। भली भांति यत्न करते जाओ, हाँ। क्योंकि यदि ऐसा करोगे हाँ। तो कभी भी ठोकर न खाओगे, हाँ। वरन इसी रीति से हाँ। तुम हमारे प्रभु और उद्धारकर्ता यीशु मसीह के हाँ। अनंत राज्य में बड़े आदर के साथ प्रवेश करने पाओगे। देखिए, अनेक पवित्र लोग बहुत गौर देकर, बहुत ध्यान देकर के सुनना है। आणि प्रत्येक पवित्र भक्ताने खूप लक्ष देऊन ते ऐका। पहली बात, प्रभु ने मुझे बुलाया क्या? आणि पहिली गोष्ट, प्रभूने मला बोलवलंय का? प्रभु ने मुझे चुना है क्या? आणि प्रभूने माझी निवड केली आहे का? प्रभु ने किस लिए बुलाया? आणि प्रभूने का बोलवलं? एग्जाम्पल मैं आपको देता हूँ। आणि एक उदाहरण तुम्हाला देतो। मत्ती की सुसमाचार 4 अध्याय उसका 19 से 22 वचन। आणि मग ते त्याचा 4 अध्याय 19 ते 22 वचन। देखिए, वहाँ पर कुछ लोग कुछ काम कर रहे थे, आणि त्या ठिकाणी काही लोक काही काम करत होते, तो प्रभु ने उनको बुलाया। आणि प्रभूने त्यांना बोलवलं। तो क्या हुआ? त्या ठिकाणी काय झालं? हाँ। यीशु ने उनसे कहा, हाँ। मेरे पीछे चले आओ, हाँ। तो मैं तुमको मनुष्य के पकड़ने वाले बनाऊंगा। हाँ। वे तुरंत जालों को छोड़कर हाँ। उसके पीछे हो लिए। हाँ। वहाँ से आगे बढ़कर हाँ। यीशु ने और 2 भाइयों अर्थात जब्दी के पुत्र हाँ। याकूब और उसके भाई यूहन्ना को देखा। हाँ। वे पिता जब्दी के साथ नाव पर अपने जालों को सुधार रहे थे। हाँ। उसने उन्हें भी बुलाया। हाँ। वे तुरंत
वे तुरंत नाव और अपने पिता को छोड़कर हाँ। उसके पीछे हो लिए। देखा वो लोग कुछ काम कर रहे थे, आणि ते लोक काही काम करत होते प्रभु ने बुलाया। आणि प्रभूने बोलवलं. तो फिर बुलाहट पाने के बाद में ये बुलाहट का योग्य लोगों ने क्या किया? आणि ज्या वेळेला प्रभूने त्यांना बोलवलं त्यावेळेला पाचारणास योग्य असणाऱ्या लोकांनी काय केलं? अरे बात जो काम कर रहा था वो काम छोड़ दिया आणि पहिली गोष्ट ते जे काय काम करत होते त्यांनी ते सोडून दिलं और फिर प्रभु के पीछे हो लिया। आणि मग ते प्रभूला अनुसरले. प्रभु ने उनको किसने बुलाया? आणि प्रभूने त्यांना कशा करता बोलवलं? मनुष्य को पकड़ने वाला बनाने के लिए, आणि मनुष्याला पकडणारे बनवण्याकरता हमारा आत्मा जीतने के लिए बुलाया। आणि याचा अर्थ आत्मा जिंकण्याकरता बोलवलं. बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे. बुलाहट पाया वो लोगों को, आणि पाचारण प्राप्त झालेल्या लोकांना बुलाने वालों का बुलाहट का उद्देश्य मालूम होना जरूरी बात आणि है। ज्याने आपल्याला बोलवलेलं त्याच्या पाठीमागं त्याचा असणारा उद्देश आपण जाणून घ्यायला पाहिजे. हमको कोई भी बात है तो भी बुलाने वाला का श्रेष्ठता जान करके हर एक काम छोड़ने के लिए हम हर पल तैयार रहना चाहिए। आणि मग आपलं कितीही महत्वपूर्ण काम असलं तरी सुद्धा ज्याने आपल्याला बोलवलेलं त्याचं काम करण्याकरता आपण त्याला जास्त महत्व द्यायला पाहिजे. वो हम मछली नहीं पकड़ेगा तो हमारा पत्नी बच्चा भूखा मर जाएगा, सवाल नहीं। आणि हे प्रभू जर आम्ही मासे पकडले नाही तर आमचे बायका पोरं जे आहेत ते उपाशी मरतील असा प्रश्न नाही करायचा. बुलाने वाला को मालूम है आपका परिवार को कैसे संभालना है। आणि ज्याने तुम्हाला बोलवलं त्याला हे ठाऊक आहे की तुमच्या परिवाराला कशा प्रकारे संगोपन करायचंय. पत्रोस शादीशुदा था, आणि पेत्राचं लग्न झालेलं होतं उनको परिवार थे, आणि त्याला परिवार होता. वो लोग भूखा मर गया? आणि ते उपाशी मेले का? नहीं, नाही मेले. कोई नहीं मरा। कोणी नाही मेलं. सबसे बड़ी बात, आणि सगळ्यात महत्वपूर्ण जब प्रभु बुलाता है आणि ज्यावेळेला प्रभू बोलवतो तो हमें उस बुलाहट को हम कैसा स्वीकारता है। आणि त्या पाचारणाचा आपण कशा प्रकारे स्वीकार करतो. लोग काम कर रहे थे आणि ते लोक काम करत होते उन्होंने काम को भी छोड़ दिया, आणि त्यांनी ते काम पण सोडलं. भविष्य के बारे में चिंता नहीं की, आणि भविष्य संबंधाने त्यांनी काळजी नाही केली. चिंता भी प्रभु में छोड़ दिया। आणि त्यांनी आपली काळजी सुद्धा प्रभूवर टाकली. वो लोग कभी भी लज्जित नहीं हुआ। आणि त्या लोकांना कधीही लाज वाटण्याचं कारण झालं नाही. उसका 9 वचन का 9 मत्ती 9 का 9 आणि मग ते त्याचा 9 अध्याय त्याचं 9 वचन. वहाँ से आगे बढ़कर हाँ। यीशु ने मत्ती नामक एक मनुष्य को हाँ। महसूल की चौकी पर बैठे देखा हाँ। और उससे कहा हाँ। मेरे पीछे हो ले। हाँ। वह उठकर उसके पीछे हो लिया। देखिए वो व्यक्ति भी अरे मेरा रिलीवर आने दो फिर मैं आऊंगा ऐसे नहीं बोला। आणि तो माझी जबाबदारी घेणारा कोणी येऊ द्या मग मी उठतो असं नाही बोलला मत्ती. उसने वो सब छोड़ दिया आणि मग त्याने आहे ते सगळं सोडून दिलं. मुझे लगता है कि आते वक्त उसका पेन पॉकेट में रह गया इसलिए सुसमाचार लिखने का काम आया। आणि मला असं वाटतं तिथून निघताना फक्त पेन त्याच्या खिशामध्ये राहिला म्हणून सुवार्ता लिहिण्याचं काम झालं. बहुत बड़ी बात, खूप मोठी गोष्ट आहे. हमारे जीवन में एक बात जानना चाहिए, आपण आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट जाणून प्रभु घ्या. ने बुलाया, प्रभूने बोलवलं कौन बुलाहट सुन सकता? आणि मग त्याचं पाचारण कोण ऐकू शकतं? आप लोग नहीं सुन सकते। आणि सगळेच लोक त्याचं पाचारण नाही ऐकू शकत. सच में प्रभु की बुलाहट सुना हुआ लोगों को हमें जानने जरूरी बात आणि है। खरोखर प्रभूचं पाचारण प्राप्त झालेल्या लोकांना ते ऐकणं गरजेचं आहे. मैं सही प्रकार प्रभु का बुलाहट पाया है कि नहीं? आणि खरोखर देवापासून माझं योग्य पाचारण झालेलं आहे का कैसे नाही मालूम होगा आपको? आणि ते आपल्याला कसं समजणार? है यीशु मसीह यूहन्ना का सुसमाचार 10 अध्याय योहान त्याचा 10 अध्याय उसका 27 वचन। त्याचं 27 वचन. मेरी भेड़ें मेरे शब्द सुनती है। हाँ, सबसे पहला बात क्या मालूम है? आणि सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे? वो मेरा भेड़ है। आणि ती माझी मेंढरा आहे. Praise the Lord। Praise the Lord. वो मेरा है, आणि ते माझी आहे. मेरा भेड़ मेरा शब्द सुनेगा। आणि माझी मेंढर माझा आवाज ऐकतील. जो प्रभु का नहीं है आणि जे प्रभूचे नाहीये वो कितना भी सुनाएगा तो भी वो नहीं सुनेगा। आणि त्यांना किती सांगितलं तरी ते ऐकणार नाही. और जो प्रभु यीशु मसीह का जो अनादिकाल में पिता ने चुना है वो आवाज सुनेगा। आणि अनेक कालामध्ये पित्याने जे काय सांगितलंय ते आपला आवाज ऐकतील. वचन पूरा पढ़ना। वचन पूर्ण ऐका. मेरी भेड़ें मेरा शब्द सुनती है। हाँ। मैं उन्हें जानता हूँ। मैं उन्हें जानता हूँ। आणि त्यांना मी ओळखतो. देखा, प्रभु का भेड़ बन करके बहुत लोग बहुत कुछ किया। आणि प्रभूचा मेंढर होऊन पुष्कळ लोकांनी पुष्कळ काय केलं. उस समय में प्रभु ने क्या बोला मालूम है? त्यावेळेला प्रभूने काय म्हटलं माहिती का? ये छोड़ना नहीं। मत्ती 7 अध्याय का 23 वचन। मत्ते 7 अध्याय त्याचं 23 वचन. तब मैं उनसे खुलकर कह दूंगा हाँ। मैंने तुमको कभी नहीं जाना। अय्यो, ये क्या बात है? प्रभु तेरे नाम से हमने क्या नहीं किया? आणि हे प्रभू तुझ्या नावामध्ये आम्ही काय नाही केलं.
तो प्रभु बोलता है आणि प्रभू असं म्हणतो, मैं तुम्हें बुलाया नहीं था, आणि मी तुम्हाला बोलवलं नव्हतं, मैं तुम्हें नहीं जानता। आणि मी तुम्हाला नाही जाणतो। प्रियो, आपने क्या तीर मारा वो नहीं मतलब, आणि तुम्ही काय तीर मारला त्याला अर्थ नाही। प्रभु जिसको चुना उसको प्रभु जानता, आणि प्रभूने ज्याला निवडलं त्याला प्रभू जाणतो। और जो प्रभु को चुन करके कई लोग कई काम करता है, उसकी अपनी पेट भरने के लिए उनका ईश्वर पेड़ है, वो उसके लिए दुनिया में नाम कमाने के पीछे बहुत कुछ करता है। प्रभु उसको बोलता है, मैं तुम्हें कभी नहीं जाना। आणि ज्या लोकांनी प्रभूला निवडलेले आहे पण त्याच्या पाठीमागे त्यांचा उद्देश दोन आहे। पहिले म्हणजे आपलं पोट भरणं आणि दुसरं म्हणजे लोकांनी त्यांची प्रशंसा करणं। त्या लोकांना प्रभू म्हणतो, मी तुम्हाला नाही ओळखत। मानो जो लोगों ने प्रभु को चुना है, ज्या लोकांनी प्रभूला निवडलंय, परंतु प्रभु ने जिसको चुना उसको प्रभु जानता। आणि ज्या लोकांना प्रभूने निवडलं त्यांना प्रभू ओळखतो। यहाँ पर वो बात बोलता है, उसका 27 वापस पढ़ना। आणि 27 वचन पुन्हा एकदा वाचा। मेरी भेड़ें मेरा शब्द सुनती है, मैं उन्हें जानता हूँ और वे मेरे पीछे पीछे चलती है। प्रभु के चुने हुए लोग हमेशा अपनी मनमानी में नहीं चलेगा प्रियो। आणि प्रभूच्या पासून निवडलेले लोक आपल्या मनमर्जी प्रमाणे नाही चालत, प्रभु के पीछे पीछे चलेगा। आणि प्रभूच्या पाठीमागे चालतील। आज मैं किसके पीछे जा रहा हूँ? आज मी कोणाच्या पाठीमागे जात आहे? उसका 14 वचन भी पढ़ रहा। त्याचं 14 वचन आहे, वाचा। अच्छा चरवाहा मैं हूँ, मैं अपनी भेड़ों को जानता हूँ और मेरी भेड़ें मुझे जानती है। देखा, मैं मेरी भेड़ को जानता और मेरी भेड़ मुझको भी जानता। आणि माझी मेंढर मला ओळखतात आणि मी माझ्या मेंढरांना ओळखतो। प्रियो, वास्तव में आप अपनी चरवाह को पहचानता है? आणि प्रियानो, खरोखर तुमचा जो मेंढपाळ आहे त्याला तुम्ही ओळखता का? आप सच में ये बात का गवाही दे पाएंगे? आणि खरोखर तुम्ही या गोष्टीची साक्ष देऊ शकाल का? आप प्रभु यीशु मसीह की एक भेड़ है करके और मैं मेरा चरवाह को जानता हूँ करके आप कह पाएंगे? आणि मी एका प्रभू येशू ख्रिस्ताचा मेंढरो आहे आणि मी माझ्या मेंढपाळाला ओळखतो असा तुम्ही म्हणू शकाल का? ये बात यकीन करो आणि या गोष्टीचं प्रमाण द्या। प्रेरित पौलुस कहता है, प्रेषित पौल असं म्हणतो, मानव 2 तिमोथी 11-12 वचन। 2 तिमोथेला पत्र त्याचा 1 अध्याय त्याचा 11 आणि 12 वचन। इसके लिए मैं प्रचारक और प्रेरित और उपदेशक भी ठहरा। इस कारण मैं उन दुखों को भी उठाता हूँ, पर लज्जाता नहीं, क्योंकि मैं उसे जिस पर मैंने विश्वास किया है जानता हूँ। मैं जानता हूँ जिस पर मैंने विश्वास किया, आणि ज्याच्यावर मी विश्वास ठेवला त्याला मी जाणतो। मैं जानता हूँ जिसने मुझको बुलाया, आणि मी त्याला जाणतो ज्याने मला बोलवलं। मैं जानता हूँ जिसने मुझको चुना, आणि मी जाणतो ज्याने मला निवडलं। ये बहुत बड़ी बात है। आणि प्रियानो, ही खूप मोठी गोष्ट आहे। प्रभु ने जिसको भी बुलाया, आणि प्रभूने ज्याला कोणाला बोलवलं, प्रभु ने जिसको भी मन चुनौती दिया, आणि प्रभूने ज्याची कोणाची निवड केली जरूर उसको नियुक्ति दिया है आणि निश्चितच त्याला नेमणूक दिली आहे। प्रभु का दास कहता है, प्रभूचा दास असं म्हणतो, प्रभु मुझको बुलाया, आणि प्रभूने मला बोलवलं, प्रभु ने मुझे नियुक्त किया, आणि प्रभूने माझी नेमणूक केली, है ना? वो प्रभु को मैं जानता हूँ। आणि त्या प्रभूला मी जाणतो। इतना बड़ा विश्वास की घोषणा है भी। आणि केवढा मोठी विश्वासाची ही घोषणा आहे। अभी जिसको अगर इतना नहीं मालूम, आणि ज्याला एवढं माहित नाही, मैं उनके लिए त्यांच्याकरता एक मसीह जीवन का सच्चाई आपको और एक बार खोलकर बताना चाहता हूँ। आणि ख्रिस्ती जीवनाचं सत्य अजून एकदा मी तुम्हाला उघडून सांगतो। आज बहुत से लोगों को मसीह के साथ थोड़ा भी नाता नहीं, आणि आज पुष्कळ लोकांचा ख्रिस्तासोबत थोडाही संबंध नाही। प्रभु यीशु मसीह उनका कौन है उनको मालूम नहीं, आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांचा कोण आहे त्यांना माहित नाही, उनको प्रभु ने बुलाया है कि नहीं उनको मालूम नहीं, आणि प्रभूने त्यांना बोलवलंय का नाही त्यांना माहित नाही। इसलिए जाति लोगों का रीति रिवाज में लोग जीवन बिताता, आणि म्हणून जाती लोकांच्या रीतिरिवाजाप्रमाणे ते जीवन जगतात। आप धोखा में है, प्रियांनो, तुम्ही फसगतीमध्ये आहात। प्रभु के आगमन में नहीं जाएगा, आणि प्रभूच्या आगमनामध्ये उचलला नाही जाणार। जो सच्चा प्रभु को बुलाए हुए लोग, आणि जे खरे प्रभू पासून पाचारण प्राप्त झालेले जो लोक, प्रभु के नियुक्त किए लोग, आणि प्रभूचे नेमलेले लोक, कोई लोग विश्वास कर सकता, आणि तेच लोक विश्वास ठेवतील। इसका मतलब याचा अर्थ उनका ही उद्धार होगा, त्यांचंच कारण होईल। आणि प्रेषित त्याचा 13 अध्याय त्याचा 48 वचन। जितने आने जीवन के लिए ठहराए गए थे। देखा, प्रभु ने पहले से मसीह यीशु में ठहराया हुआ अनंत जीवन पाने के लिए ठहराए लोग थे। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराने पहिल्यापासूनच प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तारण प्राप्त करणार झालेले जे नियुक्त केलेले लोक होते, ते लोगों ने
विश्वास किया आणि जे सर्वकालिक जीवनाकरता नियुक्त केले होते त्यांनी विश्वास केला. होने करता सांगायचं तात्पर्य उनका उद्धार हुआ, त्यांचं तारण झालं उन लोगों ने उद्धार पाया. आणि त्यांचं तारण झालं. ये जो उद्धार पाया ज्यांचं तारण झालं उनमें प्रभु की आत्मा है, आणि त्यांच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा आहे, क्योंकि वो आत्मा में नया जन्म पाया. कारण त्या आत्म्यामध्ये नवा जन्म प्राप्त केला. एक खास बात मैं आपको बताना चाहता हूँ. आणि या ठिकाणी एक विशेष गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. प्रभु की आत्मा पाए हुए लोग आणि प्रभूचा आत्मा प्राप्त झालेले लोक आत्मा की अगुवाई में चलना चाहिए, आणि आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालायला पाहिजे, आत्मा का गुण प्रकट करना चाहिए. आणि आत्म्याचे गुण प्रकट करायला पाहिजे. एक सच्चा उद्धार पाया व्यक्ति आणि एक खरं तारण प्राप्त झालेला व्यक्ती वो ये बात समझ ले रहेगा. आणि ते लोक या गोष्टीची समज ठेवतील. क्या है? ते काय आहे? दूसरा कुरिन्दी 5:14-15 मध्ये. दुसरे करंथीकराचं पत्र 5:14-15 वचन. क्योंकि मसीह का प्रेम हाँ. हमें विवश कर देता है, हाँ. इसलिए कि हम यह समझते हैं हाँ. कि जब एक सबके लिए मरा हाँ. तो सब मर गए, हाँ. और वह इस निमित्त सबके लिए मरा हाँ. कि जो जीवित है हाँ. वे आगे को अपने लिए न जिए, हाँ. परंतु उसके लिए हाँ. जो उनके लिए मरा हाँ. और फिर जी उठा. देखिए कितना गहरा बात है प्रियो. आणि प्रियानो किती मोठी गोष्ट आहे. उद्धार पाए हुए लोगों को तारण प्राप्त झालेल्या लोकांना और बात में मसीह की प्रेम निवेश करता. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला ख्रिस्ताचं प्रेम आवरून धरतं. आप लोगों को प्रार्थना के साथ प्रार्थनापूर्वक राहा. अपना मुलावट और चुनौती को जानो. आणि आपलं पाचारण आपली निवड हे सिद्ध करायचा प्रयत्न करा. प्रभु वचन कहता है प्रभूचं वचन सांगतं जो लोग सच में उद्धार पाया आणि है ज्या लोकांचं खरंच तारण झालंय वो लोगों के अंदर एक प्रेम विवेश करते हैं. आणि त्या लोकांमध्ये प्रीती आवरून धरते. क्या करता? आणि काय होतं? यीशु मसीह मेरे लिए मरा. आणि येशू ख्रिस्त माझ्या करता मेला. तो यीशु मसीह मेरे लिए मरा तो आज मेरा जीवन मसीह के लिए. आणि येशू ख्रिस्त माझ्या करता मेला तर माझं जीवन आज जे आहे ते प्रभूसाठी आहे. अभी मैं मेरे लिए नहीं जीऊंगा, आता मी माझ्या करता नाही जगणार. मेरे लिए जिसने जान दिया उसके लिए जीऊंगा. आणि ज्याने माझ्या करता आपला प्राण दिला त्याच्या करता मी जगेल. प्रियो, जिंदगी में एक बार भी ये एक बोझ दबाव आपके ऊपर हुआ? आणि तुमच्या जीवनामध्ये एकदा तरी हे होतं तुमच्या जीवनामध्ये आलं का? पारखा प्रेम. ये वचन क्या बोलता? आणि वचन काय सांगतं? मसीह की प्रेम हमको विवेश करता. आणि ख्रिस्ताचं प्रेम आपल्याला आवडून धरतं. प्रभु यीशु मसीह जब हमारे सबके लिए मर गया, आणि येशू ख्रिस्त ज्या वेळेला आपल्याला साठी मेला, हम सब प्रभु के साथ मर गया. आणि आपण सगळ्या प्रभू सोबत मेलो. फिर हम आगे को अपने लिए ना जिए. आणि मग याच्या पुढे आपण स्वतः करता जगू नये. किसके लिए जीना? मग कोणा करता जगायचंय? जो हमारे लिए मरा उस- आपण ख्रिस्ता करता जगायचंय. आज हम कहाँ मरे? आज आपण कुठे आहोत? मैं मसीह के लिए जी रहा है क्या? आणि मी ख्रिस्ता करता जगत आहे का? मेरा जीने का मतलब यीशु मसीह है क्या? आणि माझ्या जीवनाचा अर्थ किंवा उद्देश येशू ख्रिस्त आहे का? एक सच्चा उद्धार पाया हुआ व्यक्ति में प्रभु की आत्मा है, आत्मा पाया हुआ व्यक्ति में प्रभु का प्रेम है, प्रेम पाया हुआ व्यक्ति को प्रेम विवेश करेगा. आणि मग खरं एक तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीमध्ये प्रभूचा आत्मा आहे, आणि ज्याच्यामध्ये प्रभूचा आत्मा आहे त्याच्या ठाई प्रभूचं प्रेम आहे, आणि ज्याच्या ठाई प्रभूचं प्रेम आहे ते प्रेम त्याला आवरून धरेल. वो वचन आखिरी भाग थोड़ा पढ़ना 15 वचन की आप वचन पूरा पढ़ना. आणि दुसरे करंथीकराचं पत्र 5:15 वचन वाचा. और वह इस निमित्त सबके लिए मरा हाँ. कि जो जीवित है हाँ. वे आगे को अपने लिए न जिए, हाँ. परंतु उसके लिए हाँ. जो उनके लिए मरा हाँ. और फिर जी उठा. हाँ, और वहाँ पर ये बात भी एक शब्द आना चाहिए था. हमने ये निर्णय लिया है हम आगे को अपने लिए नहीं प्रभु के लिए जिएगा. आणि मग त्या ठिकाणी असा एक शब्द यायला पाहिजे होता की याच्या पुढे आम्ही आमच्या करता नाही तर प्रभू करता जगू. हम निर्णय लिया है, आणि हा निर्णय आम्ही घेतलाय. हमारे भी एक निर्णय है. आणि आपला सुद्धा एक निर्णय आहे. आगे को हमारे जीवन हमारे लिए नहीं. आणि याच्या पुढे आपलं जीवन आपल्या करता नाही. ये उदार पाया व्यक्ति का अनुभव है. आणि हे तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीचा अनुभव आहे. और एक वचन बहुत ध्यान से सुनने वाला वचन है, आप पढ़िएगा रोमियो 14 अध्याय का 7-8 वचन. आणि रोम त्याचा 14 अध्याय त्याचं 7 आणि 8 वचन. क्योंकि हम में से न तो कोई अपने लिए जीता है, हाँ. न कोई अपने लिए मरता है. हाँ. यदि हम जीवित है हाँ. तो प्रभु के लिए जीवित है, हाँ. और यदि हम मरते हैं हाँ. तो प्रभु के लिए मरते हैं. हाँ. अतः हम जिए या मरे हाँ. हम प्रभु ही के ही है. देखा, ये है वास्तव में मसीह जीवन. आणि हे आहे खरं ख्रिस्ती जीवन. हम में से कोई अपने लिए नहीं जीता. आणि आपल्यापैकी कोणी आपल्या स्वतःसाठी नाही जगत. प्रियो, आज हम किसके लिए जी रहे हैं? आणि प्रेरणा आज आपण कोणाकरता जगत आहोत?
हे बालको आणि हे पारखा प्रियांनो, प्रभु यीशु में बुलाहट पाया व्यक्ति आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाचारण प्राप्त झालेला व्यक्ती यदि हम मसीह के लिए नहीं जी रहे आणि आपण जर ख्रिस्ता करता जगत नाही तर कितना दुखदायक बात है। आणि किती दुःखदायक गोष्ट आहे। क्यों? का? क्योंकि प्रभु ने हमें खरीदा है। कारण प्रभूने आपल्याला विकत घेतलंय। आप एक चीज क्यों खरीदता? आणि एखादी गोष्ट तुम्ही का विकत घेता? आपके लिए ना, खुद के आपके लिए खरीदता है। आणि तुमच्या स्वतः करता विकत घेता ना, तो फिर यीशु मसीह ने हमें क्यों खरीदा? आणि मग येशू ख्रिस्ताने आपल्याला का विकत घेतलं? अभी ये वचन आप ध्यान करने के टाइम पर पहला कोरिन्थी 6 अध्याय का 19-20 वचन क्या बोलता? आणि पहिले कोरिन्थीकरांचं पत्र त्याचा 6 अध्याय त्याचे 19 आणि 20 वचन आपल्याला काय सांगतं? क्या तुम नहीं जानते कि तुम्हारी देह पवित्र आत्मा का मंदिर है जो तुम में बसा हुआ है और तुम्हें परमेश्वर की ओर से मिला है और तुम अपने नहीं हो। उस पर 10 बार अंडरलाइन करो आणि त्याला 10 वेळा अधोरेखित करा। क्या बोलते प्रियो? आणि ते काय म्हटलेलं आहे? तुम अपने नहीं है आणि तुम्ही आपल्या स्वतःचे नाहीये। अरे तो आज लोगों का जीवन बताता है मैं मेरा है, आणि आज लोकांचं जीवन असं दाखवतं की मी माझाच आहे, मैं मेरे इच्छे में सब काम करूं। आणि मी माझ्या इच्छेमध्ये सगळं काम करेन। प्रियो, इन दिनों में आप परखो आणि प्रियांनो, या दिवसामध्ये तुम्ही स्वतःला पारखा। प्रभु की इच्छा मालूम होने के बावजूद भी उस इच्छा को हवा में उड़ा करके अपनी मनमानी में जीने वाला वो प्रभु का चेला है क्या? आणि प्रभूची इच्छा माहिती असताना सुद्धा त्या इच्छेला हवेमध्ये उडून आपल्या मनमर्जी प्रमाणे जीवन जगणारा तो प्रभूचा शिष्य आहे का? आज बहुत लोग क्या है, आज पुष्कळ लोक काय आहे, अपनी प्राण बचाना चाहता आणि आपला जीव वाचू पाहतात। और जो एक सच्चा उद्धार पाया व्यक्ति आणि खरं तारण प्राप्त झालेला व्यक्ती वो ये जानेगा आणि त्याला हे गोष्टची माहिती राहील, मैं मेरा नहीं, मी माझा नाही, मुझे प्रभु ने खरीदा है। आणि प्रभूने मला विकत घेतलंय, मैं मेरा नहीं, मी माझा नाही, प्रभु मुझको खरीदा है। आणि प्रभूने मला विकत घेतलंय। यीशु मसीह ने अपनी पवित्र लहू से मुझे खरीदा है, येशू ख्रिस्ताने त्याच्या पवित्र रक्ताच्या द्वारे मला विकत घेतलंय। इसलिए मैं जीऊंगा प्रभु के लिए, आणि म्हणून मी जगेल तर प्रभू करता, मरूंगा प्रभु के लिए। आणि मी मरेल तर प्रभू करता। ऐसा निर्णय हमने कभी लिया? असा निर्णय कधी आपण घेतला का? है ना, जब प्रेरितों का काम 20 का 24 में पौलुस गवाही देता है, आणि प्रेषित त्याचा 20 अध्याय त्याच्या 24 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे साक्ष देतो। मैं अपने प्राण को कुछ नहीं समझता हाँ। कि उसे प्रिय जानो। देखा, मैं अपने प्राण को कुछ नहीं समझता या मैं प्रिय नहीं जानता। आणि मी माझ्या जीवाची अजिबात पर्वा करत नाही। तो क्या करता? मग काय करतो? कारण यह कि मैं अपनी दौड़ को हाँ। और उस सेवा को पूरी करूं हाँ। जो मैंने परमेश्वर के अनुग्रह के सुसमाचार पर हाँ। गवाही देने के लिए प्रभु यीशु से पाई है। देखिए, हर एक लोगों को प्रभु ने सेवा दिया है। आणि प्रत्येक व्यक्तीला प्रभूने सेवा दिली आहे। वो सेवा निभाने के लिए हमें अपने प्राण को भी अप्रिय जानना पड़ेगा। आणि ती सेवा पूर्ण करण्याकरता आपण आपल्या जीवाची सुद्धा पर्वा नाही करायची आहे। लक्षात येत आहे का? समझता है क्या? हे समजत आहे का? प्रभु में मुलाकात मिलने के बाद प्रभू मध्ये पाचारण मिळाल्यानंतर हमें अपने प्राण को भी अप्रिय जानना पड़ेगा। आपण आपल्या जीवाची सुद्धा पर्वा नाही करायची। आज लोग अपने प्राण को बहुत प्रिय जाने, आणि लोक आपल्या जीवाची खूप काळजी करत राहतात, लोग अपने प्राण को बचाना चाहता। आणि लोक आपला जीव वाचू पाहतात। प्रभु यीशु ने क्या बोला? प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं? मत्ती 16:25, मत्ते 16 अध्याय त्याचं 25 वचन, क्योंकि जो कोई अपना प्राण बचाना चाहे वह उसे खोएगा। देखा, आज बहुत लोगों ने अपने प्राण को खो चुका है। आणि पुष्कळ लोकांनी आपला जीव नष्ट केला आहे। अपनी अवस्था पर को, आपली अवस्था पारखा, अपनी अवस्था पर आपली अवस्था पारखा। प्रभु ने सच में मुझे बुलाया क्या? आणि खरोखर प्रभूने मला बोलवलंय का? प्रभु ने मुझे चुना है क्या? प्रभूने माझी निवड केली आहे का? मैं आज इस अनुग्रह का सुसमाचार देने में उत्सुक है क्या? आणि या कृपेची सुवार्ता सांगण्याकरता मी उत्सुक आहे का? है ना, अपनी प्राण का हानि से डर करके लोग अपने प्राण बचाने के लिए प्रभु को भूल गया। आणि आपला जीव वाचवण्याकरता लोक आपल्या जीवाची काळजी करत प्रभूला विसरून गेले। एक दुख के साथ एक वचन पढ़कर मैं समाप्त करना चाहूँगा। आणि दुःखासह एक वचन वाचून मी या ठिकाणी थांबतो। आज मसीही लोगों में बहुत से लोगों का अवस्था ऐसा है। आज ख्रिस्ती लोकांमध्ये पुष्कळ लोकांची अवस्था अशी आहे। फिलिपियों 2 अध्याय के 21 वचन, फिलिपकरांचं पत्र 2 अध्याय त्याचं 21 क्योंकि वचन। मेरा ये स्वार्थी खोज में रहते हैं हाँ। न कि यीशु मसीह के। देखा, यीशु मसीह के कार्य करने के लिए बुलाए हुए चुने हुए लोग अपनी स्वार्थता में रहता है, यीशु मसीह का नहीं। आणि येशू ख्रिस्ताच्या कामाकरता पाचारण झालेले लोक आपल्याच फायद्याच्या गोष्टी करता पण प्रभूच्या गोष्टी नाही करत। उनको ये सत्य वचन बहुत कड़वा लगता है। आणि त्यांना हे सत्य वचन खूप कडू वाटतं। प्रियो, प्रभु का आगमन के दिन में लज्जित होना पड़ेगा। आणि प्रियांनो, प्रभूच्या आगमनाच्या दिवशी तुम्हाला लाज वाटण्याचं कारण होईल।
अगला पुनरुत्थान में भाग लेना है तो आणि पहिल्या पुनरुत्थानामध्ये भाग घ्यायचा आहे तर प्रभु का बुलाहट और चुनौती को सही रीति में जान आणि प्रभूपासून मिळालेलं त्याचं पाचारण आणि त्याची निवड योग्य प्रकारे जाणं. मैं वास्तव में प्रभु के लिए अलग किया हुई थी। आणि खरोखर प्रभू करता मी वेगळा केलेला व्यक्ती आहे का? प्रभु ने मुझे चुना है क्या? आणि प्रभूने मला निवडलंय का? आज किसके लिए मुझे प्रभु ने चुना वो बात समझ करके मैं वो राहों पर चल पा रही। आणि प्रभूने मला कशा करता निवडलं ही गोष्ट समजून घेऊन मी त्या मार्गावर चालतोय का ये जानना हे जाणायचं आहे. और अच्छी तरह जान आणि खूप चांगल्या प्रकारे जाणं नहीं तो नाहीतर बहुत भयंकर धोखा है। आणि खूप भयंकर फसगत होईल. जो अगला पुनरुत्थान में भाग लेने वाला है वो पवित्र लोग हैं। आणि पहिल्या पुनरुत्थानामध्ये भाग घेणारे पवित्र लोक आहेत उन पर दूसरी मृत्यू के कोई अधिकार नहीं। आणि त्यांच्यावर दुसऱ्या मरणाचा अधिकार वो नाही. प्रभु के साथ 1000 साल राज्य भी करेगा। आणि ते प्रभू सोबत 1000 वर्ष राज्यपण करतील. फिर अपने जीवन को पाना। प्रियानो, आपण आपलं जीवन पार का. आज हमने ये 7 पॉइंटों को जब देखा, आणि ज्या वेळेला 7 मुद्दे आपण पाहिले, आपका दिल क्या गवाही देता तुमचं मन काय साक्ष देतं है? इस वचन के सामने मेरी अवस्था कहाँ पर है? आणि या वचनासमोर माझी अवस्था कशी आहे ये बात को पाना। या गोष्टीला पार. कोई भी धोखा ना खाए। आणि कोणी फसू नका. प्रभु में प्रभूचा गौरव असो.